नमस्कार. आज सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी की मी जिथं सुरुवात केली कामाला माझ्या त्या कर्मभूमीत माझ्या आज या सगळ्यांच्या हस्ते माझा सत्कार होतोय. स्टेजवर बसलेले माननीय लोक, मुश्रीफ साहेब, उदय सामंत साहेब, पाटील साहेब, माझा अतिशय जवळचा मित्र मोहन जोशी, एक अप्रतिम अभिनेता निवेदिता सराफ, बोलायलाच पाहिजे मला ते नाव, नाही तर घरी गेल्यावर विचारणं होईल नाही. खरं म्हणजे मला जरा थोडं का आणखी उशिरा बोलावलं असतं तर चाललं असतं बोलायला. मी काय तशी जास्ती बोलणार नाही आणि जास्ती बोलण्यासारखी वेळही नाही तशी, पण मला थोडं जर उशिरा बोलायचं चाललं होतं. कारण या तिघांची जी लढाई चालली होती इंटरेस्टिंग होती. इकडे जर हे असं बोलतात तर तिकडे काय बोलत असतील प्रश्न पडतो मोठा. आणि म्हणजे अचंबित व्हायला होतं, कसला मी कॉमेडियन हो. माझ्यापेक्षा जबरदस्त विनोद यांना सुचताय. सामंत साहेबांचं मी असं विनोद प्रचूर भाषण मी आजच ऐकलं. काय झालं होतं त्यांना कोणास ठाऊक, तर त्यांचे लोक भेटले म्हणून असेल बहुतेक. पण बरं झालं असतं मी नंतर थोड्याने बोललो असतो. मी आनंद घेत होतो मस्तपैकी, पण असं आहे ना, जास्ती आनंद द्यायचा नाही दुसऱ्याला, असं एक ठरवलेलं असतं. पण त्याप्रमाणे घडलं. पण मजा आली मला ते ऐकताना. इकडे म्हणजे कुठल्याही पक्षात असो तो, त्यांना त्याचं काही देणं नसतं. ते त्यांच्या ह्यानी जात असतात, त्यांच्या रिस्पेक्टने बोलत असतात, एकमेकांशी आनंदात राहत असतात. ते आपल्याला इथे आल्यावर कळतं. आणि मी त्यांना असं विनोदी बोलायची इकडे संधी दिली त्याबद्दल मी माझेच आभार मानतो. पण हे थोर लोक आहेत, खरंच थोर लोक आहेत. या लोकांना विनोदाची जाणीव आहे, केलेल्या कार्याची जाणीव असते. म्हणून तर मला या इतक्या चांगल्या म्हणजे पारितोषिकांनी गौरव केल्या लोकांनी. महाराष्ट्र भूषण साधी गोष्ट नाही हो. नंबर 1 पुरस्कार आहे हा महाराष्ट्रातला. पद्मश्री पुरस्कार. मला वाटायचं की मी बरंच काही केलंय, बरंच काही मी लोकांसाठी केलंय, लोकांना नेहमी चांगलं वाटावं, चांगलं आवडावं यासाठी मी झटलो. एक त्याच दृष्टीने मी माझं पाऊल ठेवलं, पुढे काहीही दुसरं न करता. पण या लोकांनी त्याची पावती दिली याचं मला समाधान वाटतं. अनेक आर्टिस्ट असतात, अनेक चांगली चांगली कामं करत असतात, प्रचंड काम करत असतात इंडस्ट्रीत, पण सगळ्यांच्याच नशिबी असतं असं नाही. माझ्या नशिबी आहे, भेटलं मला. आणि याला सगळे जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही जर असं मला डोक्यावर उचलून घेतलं नसतं तर मी कुठे असतो मला काय सांगता येत नाही.
कुठेतरी कुठल्या तरी नाटकाच्या स्टेजवर पडदा लावत असतो किंवा पडदा उडवत असतो, दोन पैकी काहीतरी करत असतो. पण मला जाणीव करून द्यायची सतत माझ्या पाठीवर हात ठेवून ह्याचं भान मला नेहमीच राहील आयुष्यभर. कोल्हापूरबद्दल काय बोलू मी, बरीच वर्ष मी इथे काढली. इथल्या गल्ल्यान गल्ल्या मला सगळ्या माहित होत्या. इतका मी कोल्हापूरमध्ये फिरलो. मी अशी तऱ्हेतऱ्हेची माणसं बघितली, अनेक माणसं मी बघितलेत माझ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरण्यामध्ये. पण कोल्हापूरची माणसं ही काही आवडच वाद आहे. ते सतत दुसऱ्याचा आदर करण्यासाठी बसलेले असतात, गोड बोलण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी. चला गेला जरा जाऊन या की आमच्या घरात, हा त्यांचा नेहमी स्थायी भाव असतो. आणि कठोर बोलायला लागलं तर ते पण करता येतं त्यांना. या कोल्हापूरमध्ये मी बरेच वर्ष घालवली. म्हणजे 74 सालापासून मी जेव्हा सुरू केलं इकडे काम करायला, त्यापासून 1978 पर्यंत 1978 ला मी पूर्ण वर्ष मी कोल्हापूरमध्ये होतो. म्हणजे मला किती कोल्हापूरची आणि कोल्हापूरकरांची सवय झाली बघा. अजूनही मला असं वाटतं की महिन्यातून 8 दिवस तरी इकडे येऊन राहावं, काम नसलं तरी राहावं, निरनिराळी माणसं बघावी, त्यांचा तो बोलण्याचा सूर कानात ठेवावा. अतिशय अप्रतिम सूर आहे तो. निश्चित कळतच नाही कोणाला. माणूस आवडीचं बोलतोय की न आवडणारं बोलतोय, कारण आवाजातला तो रांगडेपणा जो आहे हा फक्त इथेच दिसून येतोय. पण वाक्यातली जी मृदुता असते ती मात्र इथेच दिसून येते. केव्हाही कुणाला मदत करणारे हे लोक, अशा लोकांमध्ये मी वावरलो आणि या लोकांमध्ये मला सगळे पुरस्कार मिळत गेले. हे माझ्या आयुष्यात नेहमी माझ्या लक्षात राहिले, मी कधी विसरू शकणार नाही. मोहन जोशी साहेबांबरोबर काम केलंय. अप्रतिम नट आहे. कुठलाही रोल सांगा करायला तयार आणि तितक्याच उत्कृष्टपणे सादर करणे. म्हणजे मला कधी कधी असं वाटायचं की मोहन जोशी हा नट जर स्टेजवर किंवा याच्यावर जर आला नसता सिनेमामध्ये तर जरा बरं झालं असतं. माझे बरेचसे रोल गेले हो. मला वाटलं होतं की मी करावे ते मला असं, पण नाही मिळाले. त्याचं दुःख आहे मला. पण या गोष्टीचा आनंद सुद्धा आहे की ते त्याला मिळाले. कारण की माझ्यापेक्षा तो चांगले सादर करेल असं मला वाटायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलंही. अतिशय गुणी नट. मी तुम्हा सर्व कोल्हापूरकरांचा आजन्म ऋणी राहीन, याबद्दल काही दुमत नाही. कारण तुम्ही लोकांनी जे मला इथं वाढवलं, तो तुम्ही वाढवलं. माझी कला प्रत्येकाकडे असते, पण कलेला उत्तेजन देणं ही गोष्ट ही काही वेगळीच गोष्ट आहे. ही सगळ्यांना जमते असं, सगळीकडूनच मिळते असं नाहीये. पण तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने मला माझी हिंमत वाढवली, माझी हौस वाढवली, याला काही तोड नाही. आणि हे मी कायम आठवणीत ठेवीन. मी नशिबाने असं म्हणेन त्यासाठी की आज मला संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्कार मिळतोय. मोठा कलाकार, केवढा मोठा कलाकार. दुर्दैवाने जास्ती वेळ ते राहू शकले नाहीत, लवकर गेले.
पण त्यावेळेचे लोक आम्हाला म्हणायचे की त्यावेळेचा त्यांचा जो धैर्य होता मानापमान मधला हा अजोड होता. मग करावा तर तो त्यांनीच असं म्हटलं जायचं. इतका असामान्य नट, असामान्य नाव कीर्ती असलेला नट, संगीत सूर्य केशवराव भोसले, आणि तो पुरस्कार आज मला देतायत. घेताना वाटतंय जरा मी तिथपर्यंत आहे की नाही, पण घेताना आनंद सुद्धा होतोय. तुम्हाला तुमच्या लोकांचं हे कार्य जे मी केलं आज मला बोलवून इथे मुद्दाम माझा जो सत्कार केला, माझ्याबद्दल अंगावर गर्दी पण केली फोटोसाठी, ठीक आहे, पण मस्त आहे, मजा आली. आता इथलं थिएटर लवकरात लवकर होईल अशी मी आशा करतो. कारण कलानगरी म्हणून ज्याला ओळखलं जाईल असं जे कोल्हापूर आहे त्यांच्यासाठी थिएटर जास्ती वेळ रेंगाळता कामा नये असं मला वाटतं. कारण आम्ही नाटक जेव्हा कोल्हापूरला करायला लागतो आम्ही भयंकर खुश असतो की आपलं नाटक चांगल्या रीतीने रिसीव्ह केलं जाणार लोकांकडे. तेव्हा तो आनंद देखील तुम्ही कोल्हापूरकर लोक आम्हाला द्याल अशी माझी खात्री आहे. काय आहे आजचा हा जो सत्कार आहे हा खरं म्हणजे मी दुसऱ्या कोणी केला असं मी म्हणत नाही, माझ्याच घरात माझ्याच लोकांनी केलेला हा सत्कार. त्यामुळे मला त्याचं जास्त विशेष महत्व आहे. आता मामा कसं म्हणतात तुम्हीच लोक त्याला, कारण मी काय करू, काय बोलायला सुचलं ते मामा म्हणायला लागले. कारण काय झालं होतं आमच्या वर्कर्स लोकांना मला अशोक जी म्हणता येत नव्हतं. अशोक म्हणण्याची त्यांची हेच नव्हती, काय म्हणणार, तर त्याला मामा हे चांगलं सापडलं. मामा बरं आहे आपलं. पण त्यामुळे मीही भयंकर आनंदी झालो. तर मी डायरेक्ट तुमच्या घरात जाऊन पोचलो. तुमच्या आईचा मी भाऊ झालो, केवढी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला मामा हे म्हटलं तर काही वाटत नाही, त्याचं मला उलट आवडतं. अलीकडे म्हणजे सगळीकडे पसरले. आता मी रस्त्यावरून जात असताना काय मामा असं पण म्हणत बरेच भेटतात, म्हणजे माझ्या ओळखी जे नसली तरी चालेल असे. मी एवढंच म्हणेन की तुम्ही हा सत्कार माझा करून आणि केशवराव भोसलेंच्या नावाने हा पुरस्कार देऊन मला कुठल्या कुठे नेऊन ठेवलेले आहेत, आणि हे मी कधीही विसरू शकणार नाही. मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन, आणि आयुष्यभर मला जमेल तसं आणि मला करता येईल तसं मी जास्तीत जास्त तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीन. मला इथं बोलवलं तुम्ही आणि माझा एवढा सत्कार केला, एवढे लोक उपस्थित राहिलात, मी तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद अशोकजी. यानंतर आपण पुन्हा त्यांना ऐकणार आहोत.